तर भीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेसह 2 जणांचा कल्याण भिवंडी हॉटेलमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न फोटो पाहिल्यावर समजलं आरोपी वॉन्टेड. मात्र 10 ते 15 मिनिटातच त्यांनी पळ काढला. हॉटेल मालकाची TV9 मराठीला माहिती. फरार असताना आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो समोर ओळख लपवण्यासाठी घुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या, तर आरोपी सुधीर सांगळेने टक्कल केलं होतं. खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक. सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप. माहिती खोटी ठरल्यास राजकारण सोडेन धसांचं चॅलेंज. मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी. महायुतीत दरी निर्माण झाल्यास सुरेश धस जबाबदार राहतील. मुख्यमंत्र्यांनी धसांना आवर घालावा. मुंडेंवरील आरोपांनंतर अमोल मिटकरी आक्रमक. देशमुखांच्या मारेकरांऐवजी विरोधकांकडून मुंडेंना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचाही आरोप. पंकजांनी धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा गंभीर आरोप. धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची सरकारकडे मागणी. चौकशी पूर्ण होऊ द्यावी. भीड हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. आरोपी वाल्मिक कराडच्या गाडीतून शरण आला. ती गाडी अद्याप जप्त नाही. गाडी मालकाचीही चौकशी नाही. खासदार बजरंग सोनावणेंकडून गाडी मालक शिवलिंग मोराळेंवर निशाणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देताना तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तरुणाचा शोध सुरू. शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. सारे भिकारी शिर्डीत जमा झाल्यानं मोफत अन्नछत्र बंद करा. भाजपचे माजी खासदार सुजय विखेंच्या वादग्रस्त विधानावरून साई भक्तांमध्ये संताप. सुजयचं विधान भावना दुखावणारं हे मान्य करतो. वडील राधाकृष्ण विखेंची कबुली. पुत्र मात्र भिकाऱ्यांवरून केलेल्या विधानावर ठाम. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का? बारामतीतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान. मतदारांपेक्षा वैश्या बऱ्या. शिवसेना आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली. मतदार 2000 विकले गेले आहेत. बुलढाण्यातील जयपूर गावात कमी मतदान झाल्यानं आमदार संजय गायकवाडांना संताप. जायकवाडीच्या धरणात ऊर्ध्व भागातून येणारं पाणी 60% कपात करण्याचा निर्णय. माजी आमदार राजेश टोपेंकडून निषेध व्यक्त. आपल्या हक्काचं पाणी सोडू नका. ठरावाला विरोध करण्याचं मराठवाड्याला आवाहन.